हे गाईज वेलकम टू द श्रॅन अँड व्लॉग्स. सुस्वागतम सर्वांचेच. पुन्हा एकदा तुमच्यासाठी मी व्लॉग घेऊन येत आहेत. तर या व्लॉगमध्ये तुम्हाला महडच्या गणपतीचा आणि एकविरेच्या आईचं दोघांचंही दर्शन करायला मिळणार आहे. यावेळेसचा अनुभव जरा वेगळा होता, कारण की यावेळेस मी माझ्या फॅमिलीसोबत गेलो होतो. सो प्रवासादरम्यान काय काय झालं हे सगळं मी माझ्या व्लॉगमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. सो तुम्ही नक्की बघा. सुरुवात करूया आजच्या व्लॉगला. तर सकाळचे 6 वाजलेत. आम्ही सगळे तयारी करून बॅगा घेऊन सामान घेऊन खाली आलेलो. तेवढ्यात ड्रायव्हर काका गाडी घेऊनही तयार होते. नंतर आम्ही नारळ फोडून श्री गणेशा केला आणि प्रवासाला सुरुवात केली. तर आम्ही पहाटे निघाले होतो. सकाळच्या टायमाला हा सनराईजचा सीन खूपच छान वाटत होता, म्हणून हा मी माझ्या व्लॉगसाठी थोडासा कॅप्चर केला. प्रवासाला आता 1.5 तास झाला होता. एकविरेला जायच्या अगोदर महडच्या गणपतीचं दर्शन घ्यायचं होतं हे आमचं ठरलं होतं. त्यामुळे आम्ही महडच्या गणपतीचं दर्शन घ्यायला निघालो. आता आम्ही लोकेशनला म्हणजेच महडमध्ये पोचलो होतो आणि हा आहे महडच्या गणपतीचा प्रवेशद्वार. तिथून आता आम्ही निघालो अष्टविनायकाच्या दर्शनासाठी. खरं तर मी फर्स्ट टाईमच या प्लेसला व्हिजिट केली होती आणि उतरल्या मंदिराच्या बाजूलाच हा तलाव मला बघायला मिळाला. हा तलाव मंदिर परिसरात असल्यामुळे हा तलाव खूप सुंदर आणि स्वच्छ ठेवण्यात आला आहे. माझ्या या व्लॉगद्वारे मी तुम्हाला या मंदिर परिसरातील काही खास क्षण दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच करेन. तर असंच पूर्ण व्लॉग तुम्ही नक्की बघा. आणि तुम्हाला जर इथे फोटोशूट करायचा असेल तर तुम्ही इथे नक्कीच खूप सारे फोटोज काढू शकता. आणि आता आम्ही निघालो आहे मंदिराकडे अष्टविनायकाचं दर्शन घ्यायला. मंदिराच्या सुरुवातीलाच एक दत्त मंदिर आहे. ते दत्त मंदिर मी तुम्हाला दाखवतो. तर इथं आलेले भाविक पहिले दत्त मंदिराचं दर्शन घेतात आणि मग अष्टविनायकाच्या दर्शनाला निघतात. नंतर पुढे जाताना एक तोफेचा देखावासुद्धा इथे मला बघायला मिळाला. ते खूप बघण्यासारखं होतं. रविवारचा दिवस असल्यामुळे मला असं वाटलं होतं की गर्दी राहील, पण असं काही नव्हतं. मंदिर एकदम खुलं होतं आणि दर्शनासाठी आम्हाला काहीच ओढाताण करावी लागली नाही. अष्टविनायकाच्या मंदिराच्या समोरच एक गावदेवीचं सुद्धा मंदिर आहे. या मंदिराचं वैशिष्ट्य असं की गावदेवीच्या मूर्तीच्या बाजूलाच छत्रपती शिवाजी महाराजांची सुद्धा मूर्ती आहे. सो आपल्याला एकाच टायमाला गावदेवीच्या मूर्तीचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं सुद्धा दर्शन करायला मिळतं. मी तुम्हालासुद्धा ही मूर्ती दाखवतो, कारण मला माहिती आहे तुम्हालाही या मूर्तीचं दर्शन घ्यायला नक्कीच आवडेल. तर अखेर मी अष्टविनायकाच्या मंदिरात प्रवेश केला. इथेसुद्धा मला भाविकांची जास्त काही गर्दी बघायला मिळाली नाही.
आता आम्ही अष्टविनायकाचं दर्शन घेऊन मंदिराच्या बाहेर निघालो. दर्शन हा खूप लवकर आणि खूप सुंदर झाला. मंदिरातील काही दृश्य दाखवण्याचा सुद्धा मी माझ्या व्लॉगमध्ये प्रयत्न केला आहे. यामध्ये तुम्हाला अष्टविनायकाच्या मूर्तीचं दर्शन करायला सुद्धा मिळालं. दर्शन केल्यानंतर काव्य खूप खुश होती आणि डान्स करायला लागली होती, म्हणून मी व्लॉगमध्ये काही तिचे मोमेंट कॅप्चर केले. मंदिराच्या परिसरामधील हा गेटसुद्धा बघण्यासारखा आहे, कारण या गेटवर अष्टविनायकांच्या 8 मूर्त्यांचा रेखावा आपल्याला बघायला मिळत आहे. अष्टविनायकाचं दर्शन तर खूप चांगलं झालं, म्हणून आता आम्ही पुढच्या प्रवासाला निघू, म्हणजेच एकविरा आईचं दर्शन घ्यायला. एकविरेला जाताना आपल्याला खंडाळा घाट लागतो. त्या खंडाळा घाटात रविवारचा दिवस असल्यामुळे खूप साऱ्या बाईक्ससुद्धा बघायला मिळत होत्या. आपल्याला इथे खूप साऱ्या प्रकारच्या स्पोर्ट्स बाईकसुद्धा बघायला मिळत आहेत. आता आपण पोचलो आहोत कार्ला क्षेत्रामध्ये. तिथला तुम्ही प्रवेशद्वारसुद्धा बघू शकता. कार्ला क्षेत्रामध्ये एकविरा आईचं मंदिर आहे. हे मंदिर डोंगरावर असल्यामुळे आपल्याला इथल्या पायऱ्या चढूनच एकविरा आईचं दर्शन घ्यायला मिळतं. खरं तर कार्ल्याला याचा प्लॅन हा आमच्या यशवीच्या जावळीसाठीच झाला होता, म्हणूनच आम्ही यशवीची मस्त तयारी करून तिला हार घालून तिला एकविरेच्या आईच्या मंदिराच्या बाजूला जावळ करण्यासाठी नेत होतो. जावळ म्हणजेच आपण त्याला बेबीज फर्स्ट हेअर कटिंगसुद्धा म्हणू शकतो. हो घ्या घरी बघ नाही कधी ओटी होतो 50 ओटी आहे ना. हो या येते 50 ला जेव्हा 50 ला पुन्हा एकदा मी यशवीला माझ्याजवळ घेतलं आणि चालायला निघालो. खरं तर यशवीचा मूडसुद्धा खूप चांगला वाटत होता आणि ती खुश वाटत होती, म्हणून जावळच्या अगोदर मी तिची व्हिडिओ काढून घेतली. आता आम्ही एकविरा आईच्या मंदिराजवळ पोचलो होतो. खरं तर रविवारचा दिवस असल्यामुळे इथे मात्र खूप गर्दी होती. पूर्वी रविवार म्हटला की मंदिर परिसरामध्ये आपल्याला बँजो आणि फटाके बघायला मिळत होते, पण लास्ट टाईम मधमाशा पोळ्यांचा सीन झाल्यामुळे इथल्या भाविकांची अवस्था खूप खराब झाली होती. त्यामुळे आता मंदिर परिसरामध्ये फटाके आणि बँजोवर बंदी घालण्यात आली आहे. मंदिराच्या बाजूलाच आपल्याला प्राचीन लेण्यासुद्धा बघायला मिळतात. या लेण्या आतमधून कशा दिसतात आणि त्या लेण्यांवर बारकाईवर काम कसं केलं आहे हे सगळं मी तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये सुद्धा दाखवणार आहे. याचा जो सेकंड पार्ट आहे तो सुद्धा तुम्ही नक्कीच बघा. रविवारचा दिवस असल्यामुळे गर्दीही खूप होती आणि त्यामुळे दर्शनाची रांग ही खूप मोठी होती.
म्हणून आम्ही सगळेजण पहिले जाऊन दर्शनाच्या रांगेत उभे राहिलो. हळूहळू करून आम्ही मंदिराच्या गाभाऱ्यात पोचलो होतो. गाभाऱ्यामध्ये गर्दीही होतीच, पण गर्दी जोडीला भाविकांचा जोश आणि उत्साहही तेवढाच होता. दर्शन झाल्यानंतर आम्ही यशवीला लगेच जावळसाठी नेलं. आपल्याला तर माहितीच आहे, एकविरा आई ही नवसाला पावणारी देवी आहे. त्यामुळे इथे फार जण आपले नवस जे घेतलेले असतात ते पूर्ण करायला येतात. काही जण बोर्ड बनवून आणतात तर काही जण कोंबडे बनवून आणतात. त्यावर आपल्या मुलांना बसवून एकविरा आईच्या दर्शनासाठी नेतात. तर मित्रांनो, आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि पुढच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला कारल्याची जी प्रसिद्ध लेणी आहे त्याच्याबद्दल दाखवणार आहे. तर तो व्लॉगसुद्धा तुम्ही एवढ्याच प्रेमाने बघा. सध्यापुरती राम राम.